एवढा वेळ झाला तरी झोपल्याचा या. हा तिला काय आवाज देऊ यायलाच म्हणतो राजक्ता झाले. दादा, ओ दादा. काय म्हणतो छाया? काय काही पाहिजे होतं का तुला? अरे वहिनीला उठव ना म्हटलं. 7 वाजले ना तरी उठायचा पत्ता नाही अजून. एवढा वेळ काही झोपाची पद्धत आहे बापा सुनवाईची. चहा प्यायची आहे घरात. हा, आई बसली आहे, मी बसली तिथं, बाबा बसले, सगळेजण बसलो आम्ही. एक जण चहा करून नाही आणून राहिलं. ना मोहिनी वहिनी ना ते वैशाली वहिनी. बापा हे काही झोपाची पद्धतच आहे सुनायची. तुम्ही तुमच्या बायकोला अजिबात काही म्हणतच नाही. मोहिनी, अ मोहिनी, मोहिनी. माझ्या भाऊ बस मोहिनी मोहिनी करून राहिला. चांगली फटकार लाव ना तिले. हा, जोरानं कर ना, कल्ला जोरांशी बोल ना चांगला. काय म्हणते तिथं मोहिनी 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 करून राहिला. एवढा प्रेमानं आवाज दिल्यावर उठन काय ते? छाया, चहाचीच तर गोष्ट आहे. आता तू करून घे ना हातानं. तू करून घे, बाबाला देऊन दे, आईला देऊन दे, माझ्यासाठी करजो आणि स्वतः पिऊन घे, सगळ्यासाठी घे ना करून. काय होतं आता चहा केला तर? हा, बाईच होय ना तू. तुम्हाला चहा सांगून राहिला करायला? हा, मी काय इच्छी कामवाली बाई आहे का तुमच्या घरची? सगळ्यासाठी चहा सांगून राहिला करायसाठी. आणि तुमच्या बायका काय मारा नाही काय? त्या झोपल्या नाही आणि मी काम करत नाही म्हणजे त्याच्या खाली काम करायला काय मी इथं? काम कोण म्हटलं? चहा म्हटलं. चहा तर कोणी करते, कोणी पाहुणा माणूस आला एखाद्या दिवसासाठी तोही करते. आता तू तर परमनंटच आली आहे, मग काय झालं? ते चहा केला काय, स्वयंपाक केला काय, कामं केले काय, काय बिघडून राहिलं? घरची पोरगी नाही काय तू? घरची पोरगी होय मी, बरोबर आहे. पण म्हटलं मी पाहुणी नाही, म्हटलं दुसऱ्याच्या घरची आहे, समजलं? तुमच्या घरी मी काही कामं करायला नाही आली काय? तुमच्या सावडाला नाही आली इथं? स्वतःच्या बायकाईला बोलणं होत नाही तुमच्याकडून? काय माणसं वगैरे तुम्ही? हातात बांगड्या घ्या ना घालून. बोलणं होत नाही तुमच्याकडून बायकाईले तर? हा, चहा कर म्हणणं नाही होत, उठून उठ म्हणणं नाही होत तुमच्याकडून. कायच्यासाठी वगैरे चालू आहे? निघाला काय तुम्हाला दिवस? हा, लहानपणी भांडे तसे आता भांडूनच राहिले काय? आता तर चांगले राहा. आई पाय तुझं पोरकं पाय. मी उठवायला आली, म्हटलं वहिनी उठल्या नाही काय? चहा करायला लाव म्हटलं तुझ्या बायकोले. उठो म्हटलं, उठल्या नसन तर एक वेळ काय म्हटलं झोपाची? बाई किती वेळ झाला तरी झोपल्याच्या वहिनी. काऊन एवढा वेळ झोपली आहे ते? हा, एवढा वेळ झोपत असते का सुनवायरीची जात? 6 वाजता उठून गेलं पाहिजे. कोणाला चहा पाहिजे, काही पाहिजे, घरातले कामं करायला लागते. हा, आणि हे एवढा वेळ झोपन तर जमन काय? आई तसंच म्हटलं मी दादाले. तर तो काय म्हणते मला, तू घे ना म्हणते करून, म्हणते चहा म्हणते. मलाच सांगून राहिला आई कामं, पण स्वतःच्या बायकोला उठून राहिला. तिला म्हणते मोहिनी 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 असा प्रेमाने आवाज दिल्यावर उठणार आहे काय आई ते? तिला जोरानं कल्ला कर म्हटलं, फटकार लाव म्हटलं, तर याच्याकडून तर होऊन नाही राहिलं. आई याच्याकडून म्हटलं याच्या बायकोला शब्द बोलणं होत नाही म्हटलं. आई तिकडे माया नवरा आहे का? मायनं काही म्हटलं तर आपल्याला मारते म्हटलं, गद्यासारखं मारते बायकोले. आणि ह्या पाय भाऊ माया, हा चुपचाप उभा आहे इथं, चहाही कर म्हणू नाही शकत बायकोले. हा, किती पाया किती भेटे बायकोले. हा, अन काय म्हणून मग का नाही बहीण बोलते, बहीण म्हणून भांडणं लावायला आली का इथं? आग लावते म्हणते, मग म्हणते अशा म्हणते भावजाय. मला सांगते चहा करून घे ना तू. आणि केलं तर काय झालं? हा, मी पाहुणे आली इथं, यायचं सावडाली आली काय? उठू द्या बायकोले आणि करायला लाव. हा, तिथं बाबाई बसले, चहा आण म्हणा सगळीसाठी करून. उठू ना रे, उठू ना. तिला एवढा वेळ असते काय झोपाले? हा, काऊन झोपली आहे ती एवढा वेळ? मोहिनी, अय मोहिनी मोहिनी. सगळे इथं इथं काय झालं? राजेची काय झालं? आता बाई काय झालं? काऊन तुम्ही सगळेजण इथे पाहून राहिलो महाराणीची वाट? आता आम्ही दासी, तू महाराणी, तुम्ही झोपा. आम्ही उठलो, पाहून राहिलो तुमची वाट. कधी कधी महाराणी उठते, कधी कधी महाराणीला चहा आणून देतो आयत्या हातात. राजेजी तुम्हाला सांगितलं होतं ना का माझी तब्येत बरी नाही आहे, तुम्हाला उठू नका म्हणून सकाळी लवकर. तरी काऊन आले तुम्ही उठवाले? मी नाही आलो मोहिनी. मी तर उठलो, आपलं आंघोळ केली, मस्त फ्रेश झालो, आता चाललो होतो बाहेर. असं काय? मग काय झालं? मग काय होईल? मी आली मग म्या म्हटलं काऊन नाही उठल्या म्हटलं, वहिनी म्हटलं उठो म्हटलं. हा, चहा नाही करायला लागत काय? कायसाठी झोपा लागते एवढा वेळ? उठत नाही मी लवकर. हा, तुमच्या काही आईचं घर नाहीये, सासर म्हटलं, सासूचं घर आहे. सासूच्या घरी एवढा वेळ झोपणं जमत नसते म्हटलं वहिनी. ननदबाई, आमच्या सासू सासऱ्याच्या घरी आम्हाला कधीपर्यंत झोपा लागते, कधी उठायला लागते तुम्ही सांगायची गरज नाही येते. आम्हाला आमचं समजते म्हटलं, कधी उठायला लागते कधी झोपा लागते. तर समजलं असतं तर एवढं लागलं नसतं वहिनी. हा, 7 वाजले तरी झोपले आहे तुम्ही. कोण झोपते, कोणती सून झोपते एवढा वेळ? आम्ही तर पोरगी असूनही उठून गेलो म्हटलं सकाळी, आणि तुम्ही सून असूनही झोपल्याच आहे. पापा तुम्हाला तर भल्लेच कामं करायला लागते, काय पाहा लागते? दिवसभर जसे कामच करत राहते संध्याकाळपर्यंत. आणि तसंही मी पहिलेच सांगितलं तुम्हाला कालच का डॉक्टरच्या इथून आली, डॉक्टरने सांगितलं आराम करत जा, आता एवढा वेळ हे नका करत जाऊ कामं, आणि सकाळी उठत नका जाऊ लवकर, झोपल्या रात जा 8-9 वाजेपर्यंत, असं सांगितलंय डॉक्टरनं. ज्या डॉक्टरनं सांगितलं ना वहिनी तुम्हाला, त्या डॉक्टरला घेऊन या मग इथं तुम्ही उठेपर्यंत चहा पाणी करायला, नाश्ता पाणी करायसाठी. ननदबाई सकाळी सकाळी माझं डोकं काही खराब करू नका, जा तिकडे. माझं मूड चांगलं होतं पहिलेच, मी उठली तर मस्त चांगलं स्वप्न पाहून राहिली होती मी. तुमच्यानं माझ्या स्वप्नाचा भंगही झाला, आणि काय म्हणते इथं माझी झोपही खराब करून टाकली तुम्ही. बापा ऐकून राहिली तुमचं तर. हा, का व काय ना डोकं खराब होते सकाळी उठल्या नव्हते काय? का कोणाचं ऐकल्या नव्हते? बरोबर तर बोलून राहिली ते. कोण करण इथे चहा पाणी, कोण करण मग? आणि ते वैशाली कुठे गेली? मला मी कुठे गेल्या वैशाली ताई? तर मी तिथे वैशाली ताईचा वकील नाही की त्याच्या माग रात जाऊ सांगत जाऊ तुम्हाला खबर काय झालं काय नाही म्हणून. जा तिकडे, तुमच्या हाताने करायच्या आणि पिऊन घ्या, झोपू द्या मला. घे ना अजून डोक्यावर सुनाईले, तुला पहिलेच म्हटलं मी.
हा ऐकत नाही म्हणून मग ते एकडावच्या बसल्या म्हणजे तू ऐकतं काय? नाही, माझ्या सुना साजऱ्या आहे, माझ्या सुना करते. घे आता, करत जाय आता स्वतःच्या हातानं. बाबू राजेश, जरासं तर बोलाव रे बायकोले. हा, काही एकदम त्याचीच मनमानी करू द्याव काय तिले? आई मी काय बोलू आता? डॉक्टरनं तसं सांगितलं, डॉक्टरच्या समोर जाता येते काय आपल्याला? अरे जेवढं डॉक्टर सांगते तेवढं करावंच लागते काय रे? हा, काही काही गोष्टी आपल्या मनानं करायला लागते. आता आम्हाला काही समजतच नाही काय ना. हा, काय करायला लागते काय नाही करायला लागत म्हणून जरासं काय म्हणते तर हाला डुलाय लागते. एकदम तुम्ही मनात पडले पडलेच राहतो तर कसं जमन मग? नाहीतरी म्हणतास ना पडले पडले राहता कामं करत नाही. घ्या ना मग आता शिकून चांगली करा तुम्ही दोघी माहिली की कामं आता किती करतात ते पाय. तिच्याकडून तिकडे पटर पटर करणं बरं होते. हा, कामं करायला उठणं निघून राहिलं, त्याच्यातल्या त्याच्यात बडबड बडबड करणं होते. बोलत नको जाऊ जरासं बायकोले. बायकोचा बैलच झाला दादा तू आता. आणि किती बोललं किती म्हटलं तरी असंही होत नाही बा तुम्हाला. काय माहित भाऊ कसे झाले ना काय झाले तर. आई चल इथून. काही गद्यासमोर गीता गाऊन काही अर्थ नाही आहे आई. किती काही म्हणशील किती काही बोलशील तरी म्हटलं काही फायदा नाही आहे बोलून. चल तिकडे, तिकडेच जाऊ. आता वैशाली वहिनीले पाहतो बा काय करून राहिल्या तर त्या तरी करून देईन चहा. वहिनी गेली आई. आई गेली छाया गेली. किती बोलून राहिल्या त्या मुले. हा, तरी तुला असर निघून राहिला काय कोणा गोष्टीचा? राजेशजी, सवय पाडून घ्या तुम्ही ऐकायची आता. त्या तशाच बोलणार आहे, त्याच्या जीवावरच जाईल ना. तशाच बोलणार आहे म्हणत मी तुम्हाला. तुम्ही वाईट नका वाटून घेत जाऊ. आणि त्या फक्त तुम्हालाच बोलते. ह्या भाऊजीला बोलायची हिंमत नाही आहे त्याच्यात. हो, आता ऐका तर लागणारच आहे. तू थांब आता खोलीत, मी जातो आता तिकडे. माहित पडते आता काय चालू राहते तिकडे. आता येते ननदबाईची खरी मजा. हा, कशा म्हणा काम करायसाठी जीवावर आणता, जीव काढता काम करायसाठी. माहित पडते आता. आता वैशाली ताई नाही उठत तिकून, इकून मी नाही उठत. माहित पडते कशा करते आता ननदबाई नात्या बैठ. यायचा निवाडच पडत नाही ना काही करायचा. फक्त बोलता येते. भावजाईला बोलणं सोपं आहे. हा, काम करणं लय कठीण आहे म्हटलं. हा, मायबापाच्या घरी गेल्यावर तोरा दाखवणं लय सोपी गोष्ट आहे, पण तिथं पुरं करणं लय कठीण आहे म्हटलं. मीच मी करू काय नुसतं. हा, आता काय म्हणते तर माय जीव भारी पडला. किती करणार आहे मी. ननद आता बैले तेवढं नाही दिसून राहिलं. आता लोक म्हणते चोर उठी भरा लागते म्हणते सुनीची. ते नाही दिसून राहिलं आता बैले काय करायला लागते म्हणून बासुनीचं. हा, पोरीत गुतून जाते, पोरगी आली का बस तिच्याच मागं लागून जाते. पोरगी लागत तर मॅडासारखी आमच्या मागं लागते. आता काय आम्ही म्हणा आमच्या तोंडानं आता बैले आमचं असं करा आमचं तसं करा. तिकून नाही म्हणून बोलल्याच आहे म्हणून स्वतःच करायचं नाचल्या म्हणून स्वतःच औषधे म्हणून प्रत्येक गोष्टीले. सून वाहिलेल्या तर जिकून नाही तिकून जुलूमच आहे बाबा. इकून जुलूम बोललं तरी जुलूम, नाही बोललं तरी जुलूम, काही केलं तरी जुलूम आणि नाही केलं तरी जुलूम. काय माहित बाबा सून वाहिलीनं कोणतं असं पाप केलं तर. काय माहित देवाच्या घरून कोणतं पाप करून आली का सगळा जुलूम तिलेच भोगा लागते बाबा. स्वतःचा नवरा एवढं करते, एवढी कदर करते, तरी नवरा सोडून इथं आली. हा, आणि भावाला भडकवून राहिली. आता पाहिलं नाही का राजेजीचा स्वभाव कसा आहे तर. आता बाया उगाच हे करून राहिले चुपचाप बसले आहे. नाही तर किती बोलते बोलतच राहते म्हटलं. हा, एवढा साजरा स्वभाव नाही आहे राजेशजीचा. पण येईल असं वाटून राहिलं का काय बाबा बायकोची सेवा करून राहिला ह्या. हा, काय लोक असं तर असं काही समजत नाही यायचं मला. आता मी तर पाहायला जाऊ नाही शकत तिकडे काय चालू आहे म्हणून वैशाली ताईच्या खोलीत. नाही तर मलाच कामी लावून देईन. वैशाली ताई राहीन झोपल्या. मला म्हणून कर आता उठूनच आली आहे तर जाऊ दे, मी चुपचाप अंदरच राहतो, दरवाजा लावून घेतो. विनोदजी उठा लागन ना मला, आता उशीर झाला ना. चहा पाणी प्यायचे ससन ना सगळे आता घरात. नाश्ताही करा लागन जरा बऱ्यानं अजून. तुला सांगितलं ना झोपून राह म्हणून चुपचाप. डोळे बंद करणं पडले राय नसून झोप येऊन राहिली तर. पण मला एवढा वेळ झोप येत नाही ना. 7 वाजले ना, एवढा वेळ झोप येते काय? आणि आता तिकडेही कल्ला होऊन राहिला असं चहा नसून भेटला तर. त्या कल्ल्यावर काही तू लक्ष देऊ नको. तिकडे उद्या कल्ला होऊन राहिला तर चालूच आहे तिकडे कल्ला. मोहिनीच्या खोलीत गेलते वाटते. हा, जमलं तिकडे येऊ शकते. डोळे लावून झोपून राह. हाय हाय, हे दोघं मस्त झोपले आहे. येईली जराशी फिकर नाही आहे घरातल्या लोकांची. तिकडे बाबा बिचारे बसले आहे चुपचाप. हा, आणि सुना पाय त्याच्या मस्त झोपल्या आहे आरामात. सुना तर सुना पोरं बापा काय होई. हा, माझ्या भावाचं तर काही मला समजूनच नाही राहिलं. वैशाली वहिनी, वैशाली वहिनी उठत नाही काय? 7 वाजले ना. हा, चहा पाणी नाही करत काय बापा? वैशाली वहिनी बापा एवढा झोपता काय व एवढाला वेळ? हा, मग आई सांगते सुना सकाळीच उठते म्हणते. हेच वेळ का तुमचं सकाळीच उठणं? तुम्ही तर काय म्हणते तर 7:30 वाजले तरी झोपल्याच आहे. मग आई खोटी बोलते मग. आई येणं अंदर येणं पाय ना तू. सून पोरगं पाय कसे झोपले आहे म्हटलं साजरे. हा, उठाचा पत्ता नाही त्याचा पाय. एवढा आवाज देऊन राहिली जवळ राहून उभी राहून, तरी म्हटलं उठून नाही राहिले. मी काही येईल उठवल्याशिवाय राहतो काय? दादा विजय दादा, वैशाली वहिनी. छाया काय झालं? भावाच्या भावजाईच्या खोलीत चालली अशी सारखी पल्ला करून राहिली जोरानं मोठ्यानं. चांगलं वाटते काय हे? मॅनर्स नावाची चीज नाही आहे छाया थोडीशी तुझ्याजवळ नाही काय? थोडीशी शरम नाही आहे तुले? भावजाई झोपली आहे त्याच्या खोलीत जायची तुला थोडीशी तरी वाटू देत ना लाज. आता काय लढून राहिली? काही गरज आहे का लढा पडायची? हा, फक्त एक कप चहासाठी इथं उठवायला आली तू. आणि तिथं स्वतः कोणी करून घेतला? बहिणी आहे की तू? स्वतः करते हातानं, सगळेले देते तूही पिऊन घेते. चालली इथं आवाज द्यासाठी सगळेले. बापरे, एवढं कायले बोलले हो तुम्ही? एवढं बोलायला लागते एकदमच? हा, का कोणाला राग येईन, कोणी रडवण, कोणाला वाईट वाटण काही? बहीणच आहे ना ती तुमची, एवढं कायले बोलायला लागते? वैशाली बहीण होय ना तर बहिणीसारखंच राहू तिनं. खोलीत याची गरज नसते. कोणी झोपलं असते, कोणी काही करत असते, कोणी बोलत असते. काहीच गरज नसते बाहेरून आवाज द्याव. कोणी असो, मी असो, तू असो की कोणी असो.
दोघं जण खोलीत असल्यानंतर आपलं कामच नाही तिसऱ्याचं तिथं जाणं. कशाला जातो आपण? हा, आणि बोललो तर कोणतं वाईट झालं तिले? तिला अशी बेकार सवय पडली आहे म्हटलं. पटकन जाते कोणाच्या खोलीत. आणि जे काही आपण करून राहिलो तिच्या भल्यासाठीच करून राहिलो म्हटलं. तर तिचं घर बसलं पाहिजे, घर तुटलं नाही पाहिजे. पण आता वाढन नाही गोष्ट. त्या आत्याबाईला सांगन, मामाजीला सांगन. आत्याबाई मामाजी तुम्हाला बोलन. पाय ना तू कोण कोणाला बोलते तर. तू काय चिंता करतो त्याची? नाही काय करा, माणसं तर बोलून मोकळे होऊन जाते, पण त्याचा तर भरणा बायकोलाच भरा लागते. हा, बायकोनच शिकवलं म्हणते, मग म्हणते माणसाले म्हणते. तिचं काही लेणं देणं नसते कोण्या गोष्टीत. तरी काय म्हणते तर म्हणणं हेच येते, बायकोनं शिकवलं म्हणून हे असं बोललं. काय झालं छाया, कोण लढून राहिली? हा, कोण काय बोललं तुला आता? आई आई मै भाऊ आता पहिले सारखे नाही राहिले. आई आई लय बोलला मला विनोद दादा, तुला शरम नाही येत म्हणे. लय बोलला, तुला लाज नाही वाटत म्हणे, खोलीत आली म्हणे, भाऊ भाऊ जायचं लय बोलला. आई असं कोण बोलला तू एवढा? काय करत होती त्याला बोलायची? हा, अन काऊन पण तू काय बोलली? आई मी काहीच नाही बोलली. मी फक्त एवढंच म्हटलं, एवढा वेळ झोपते काय म्हटलं, भाऊ जाय म्हटलं, चहा पाणी नाही करायला लागत काय म्हटलं. दादा उठला, वहिनी तर झोपलीच होती, आणि वहिनीनं उकसून दिलं असं दादाले, असं बोला म्हणून तुमच्या बहिणीले. आणि दादा मला खूप खूप बोलला. आई बाबा पाहिलं, तुमच्या एकुलत्या एक पोरीले किती बोलते घरातले लोक. 4 दिवसासाठी राहिले काय आली इथं, ते किती किती बोलून घेते. हा, आणि तरी तुम्हाला काय म्हणते, तुमच्या सुनाच चांगल्या आहे, तुमचे पोरच चांगले आहे, पोरगी चांगलीच नाही वाटत तुम्हाला. हो रे बा राजेश, काऊन काऊन बोलले रे बाईले? बाबा मी काही नाही बोललो बा. मी आता काहीच नाही म्हटलं. तेच तर मला काही काही बोलून घेतलं तिनं. बायकोचा बैल आहे आणि बायकोच्या मनानं ऐकते. किती किती बोलली बाबा ते. मी तर तिला शब्द नाही बोललो. हा, दादा बोलाय बोलला असं बा, तिकडे गेली होती येतो. हे डायरेक्टच खोलीत गेली असेल ना बाबा. कोणाचा दरवाजा उघडा असते, बंद असते, कोणाच्या खोलीत काय जाऊ, आवाज देऊन नाही जाऊ काय, म्हणून बोलला असेल दादा. दादा तर माहिती तुम्हाला मग बोलते तर. बेटा तुमचंही चुकलं ना. काय करू त्याच्या खोलीत जायची? हा, तुमच्या जर खोलीत असं अचानक कोणी आलं तर तुम्हाला राग नाही येईन काय? मग कोणाला येत असते, कोणच नाही जाऊ कोणाच्या खोलीत. ते त्यांची स्वतःची हक्काची खोली असते. बाकी घरात फिरा ना तुम्ही. कोणीच कोणाच्या घरी जाऊ नये, खोलीत जाऊ नये माणसानं. बाबा घर तर एकच होईना पूर्ण. काय झालं गेलं तर काय फरक पडते एवढा? एवढं काय करायला लागते, बहीणच होईना मी त्याची. कसं आहे बेटा, बहीण जरी होय, प्रत्येकाची आपली पर्सनल जीवन असते. बहीण आहे म्हणून काय झालं? काय कोणाच्या खोलीत जात असते काय? त्या खोलीत जर कोणी येऊन गेलं तुला आवडून काय? कोणालाच नसते आवडत. जातच नाही आपण. बाबा आज तुम्ही आहे तर असे करते माझ्यासोबत हे लोक, उद्या जर तुम्ही नाही राहन जगात तर किती बोलतील मला, किती त्रास देतील, येऊही नाही देत जाईन घरी इथं. कायले असं कसं येऊ नाही देत जाईल? हा हा, माया पोरीचा अलग हिस्सा टाक जावं, अलगसाठी करून देत माया पोरीसाठी सगळं. म्हणजे भावायची काही हे नाही पडणार तिले. हा, उद्या चालून हात आहे पाय आहे, घरचे कसे वागते ना काय वागते, तर पोरी बारीला पाहिजे नाही काय तिचं हक्काचं? हा बाई बरोबर बोलून राहिली तू. आई माझ्यासाठी पाहिजे हो काही ना काही, मला करून द्यायचं काही. मग आज चहा पाणी भेटत नाही ना, आज तसंच जा लागते मग. बाबा तुम्हाला एवढ्या मोठ्या सुना आहे, आणि सगळ्याच्या सगळ्या सुना म्हटलं, झोपल्याच्या झोपल्या तरी तुम्ही शब्दही सुनायला बोलत नाही बाबा. काय बोलायचं आहे त्याला आता? आता कसं आहे, डॉक्टरनं सांगितलं असं तसं तसं त्या करून राहिल्या. काय चुकीचं आहे त्याच्यात? आपणही करून घ्यायला लागते कधी कधी. सरला एवढं थकले काय एकदमच का? चहा होत नाही आपल्याकडून? जाय आम चहा करून आण सगळ्यासाठी. हो आणतो ना. बाबा हे छाया कनी मुद्दामून भडकवायचं काम करते. हा, त्या दादाच्या खोलीत काय जायला पाहिजे होतं? तुम्हाला तर माहिती आहे दादा कसा आहे मग. हा, चांगला आहे तेवढा वाईटही आहे. तो बोलत नाही ना, सहजासहजी बोलतच नाही काही. काही ना काही चुकलं तेव्हाच बोलला. मलाही लई बोलली हे. मलाच बोलली, दादाला नसून बोलली काय तिथं जाऊन. आणि तो ऐकते काय? मी तरी ऐकून घेतो, तो ऐकत नाही ना. काय बाबू राजेश, आता कसं आहे, माझ्यानंतर तू तोही सांभाळणारा. आता तू बोलू का म्हणू तुम्हाला? कारण एवढं मोठं प्रॉपर्टी कमावण्यात अर्धा हे त्याचाही आहे म्हटलं. माझ्या एकट्याच येणं नाही झाली आहे. हा, तुम्हाला बोलायचा याच्यात काही अधिकारच नाही आहे. कारण का त्यानं कमावला आहे ना, तर तो पुरे घेऊ शकते. लक्षात ठेवता तुम्ही. तुमच्या हिस्साचं तुम्हाला तर देईनच, असं काही आहे नाही का देणार नाही म्हणून. पण जसं सांगून राहिलो, जसं तुम्ही लहान लहान होते, तुमच्यापेक्षा लय मोठा आहे तो. त्यानं म्हटलं लय हातभार केला सगळ्या गोष्टीचा. नोकरी नव्हती, काही नव्हतं, शेतीवर सगळं हे केलं म्हटलं आम्ही. हा, अन काय म्हणते त्याला जर असे बोला तुम्ही ऐकून काय तो? आहे बाबा ऐकून, भाऊ बहीण काहीला ऐकणार आहे रे. हेच काहीची काही बोलते तर मग समोरचा नाही बोलत का? त्याला बोलता नाही येत काय? त्याच्या बायकोला तुम्ही काही बोला तर मग ऐकणारच आहे काय? तसाही जर तो स्वार्थी असता ना, तर त्यानं त्याच्या नावानं प्रॉपर्टी करून घेतली असती म्हटलं. नाही म्हणे तू, मी तर म्हटलं त्याने करून घे म्हटलं तुझ्या नावावर, कारण मला भरोसा आहे माझ्या पोरावर. तर तू बेमानी करत नाही म्हणून. मी नसलोय ना तरी तो बेमानी करणार नाही रे, लक्षात ठेवतो. हो ना बाबा, तेवढा आम्हाला भरोसा आहे म्हणा दादावर, करत नाही म्हणून तो सगळेच चांगलंच करून. आता इथे छायाचा पाठवाचा बंदोबस्त करायला लागते बाबा गावाले. करू पण आता थोडासा टाइम लागणच नाही, एकदम एका दिवसात होईल काय सगळं. भांडे तर एक नाही दिसून राहिले कडे, इथं धुतले नाही काही ना भांडे. काय झालं आई? अव छाया, चहाचे भांडे धुतले नाही काय म्हटलं, येणं जाऊन पाय बरं आण बरं तिथून चहाचा पण. मी आणतो, मी काय आणू? हा, आनंद द्या. त्याच्याकडून भांडे नाही धुवून राहिले, मी एक एक भांडे धुवून आणू काय आता? मी भांडे धुवायला आली काही तुझ्या घरी? अव ते बिचारे आता ते बाबा चालले वावरात, आता मी त्याला उठू काय भांडे धुवासाठी? हा, जाशील नाही एक कण धुवून आणशील तर काय बिघडून तुझ्या? जा घेऊन ये एक पटकन गण चहाचा. हा आणतो, पोरीलेच लगड तू. सुनायला राहू दे, करू दे त्याला आराम. कामाच्या आहेत तुझ्या कामातून आपणच पिसतो बापा म्हणतात. काय करावं आता, कोणाची ऐकून बोला? पोरीचे ऐकून बोलू का सुनीचे ऐकून बोलू?
मला तर काही समजून नाही राहिलं कोण बरोबर ना कोण चुकीचं. पण आता हिचं बरोबर आहे पोट्टीचं. आली तेव्हापासून काय म्हणते तर ह्या सोनाई काही सारख्या सुद्धा वागत नाही हिच्यासोबत. एवढा काय गुन्हा केला माय पुरीनं. तिथं काय म्हणते तर सासरी दुखी, हा इथंही दुखी, इथंही सुख नाही तिले. तिथं काय म्हणते नवराही मारून राहिला, सासू बोलून राहिली, तरी काय म्हणते इथं भाऊ भाऊजाईनं सुख द्यायला पाहिजे, तर इथेही बिचारीले सासूरवास करायला पाहिजेत काय त्याच्या. घे आणून द्यायला धुनगण. हा तिथं काय म्हणते तर सगळे भांडे तसेच पडले खरकटे. थोडंसे तुया सुनेनं भांडे नाही धुवून ठेवले. कशा आहे बाई तुया सुना, का काही कामं करायला पाहूनच नाही राहिले अजिबात. आता कोण धुवून एवढे मोठे भांडे, त्यात नाटक करून बसले बिमारायचं. नाही व करतील ना आता, उठून तर करतील त्या, करतीनच करजो. आता जसं तुला चहा करायला लावला ना बाबानं, घंटाभरानं तुला नाश्ता बनवायला लावते आणि मग चहा स्वयंपाकही करायला लावते आणि तुझ्या बरोबर मलाही मग. बापा आता बाई चहा वाचाच आहे अजून तुमचा. कोण करण, कोण केला चहा? हा आम्ही फिरून राहिलो मायले की फिर इकडे तिकडे. हा तिकडे बाबा करून राहिले चहा पाहिजे आणि चहा करायला कोणी हायच नाही घरात. नानद बाई काय आता एक कप चहासाठी मला उठून राहिला होता तुम्ही. मस्त काय म्हणते तर करून घ्यायला पाहिजे होता. तुम्ही प्याचा होता, मामाची द्यायला पाहिजे होता, आता बाईले द्यायला पाहिजे होता. सगळे दिलं नसतं काय बिघडलं असतं तुमचं. पा वहिनी मी तुम्हाला सारखंच सांगतो, मी इथं काही कामं करायला आली नाहीये. मायबापाचं घर आहे, मायबापाच्या घरी कोणती पोरगी कामं नसते करत येऊन. सासू सासरीच्या घरी लय कामं केले म्हटलं. तिथं कामं करता किती काही केलं तरी त्यानं काही गिनलेच नाही म्हटलं माझी कामं. शेवटी त्या माणसानं मला मारलं म्हणून मी इथे आली, नाही तर मला काही गरज नव्हती याची. म्हटलं माझ्या घरी सगळंच बरोबर आहे. आता बाई जा तुम्ही, करतो मी चहा. हो आण करून. आई बोलणं जराशी काही बोलणं. काय बोलू काय बोलायला लावतो तुम्हाला आता. आता बाई आता ननदबाईची इच्छा आहे तर घ्या ना बोलून. काय म्हणते ते आता, घ्या बोलून. काय बोलायचं आहे तुम्हाला? मी काय बोलू आता, हा काय म्हणू. तुमच्याच हातची राजवट चालू झाली सगळी. तुम्ही मनात येता तशा तेव्हा झोपता, मनात येते तेव्हा उठता. तुमच्या मनानं कामं करता. ते खरकटे भांडे रातचे तसेच पडले आहे. आपण आपल्या घरात खरकटे भांडे ठेवत नाही रातभर. हा आज तसेच भांडे होते म्हटलं. काहून का सासू बोललीच नाही. जेव्हा सासू बोलते तेव्हा घरात कामं होते. आता बोलून नाही राहिली तर कामं येऊन नाही राहिले. आता करा ना तुमच्या मनानं तुम्हाला काय करायचं आहे काय नाही तर करा आता एकाचे 10 घरं. आता बाई आता काय करा, आता आमची कंडिशनच तशी आहे, नाही होत आमच्याच्यानं. आता दिवसभर कसं तरी करतो आम्ही. रात्री नाही एवढ्या रात्री तिथं भांडे घासायला बसणं होते काय आमच्याकडून. दिवसानं मग कसं उभे मी इथं घासून घेतो थोडे आणि तिथं नेऊन कोणा ठेवले भांडे. काय करत होती तिथे नेऊन ठेवायची. खाली बसून मायकून भांडे धुणं होत नाही आता मी उभ्या ना इथं बेसिनवर कसे तरी धुवून घेतो. पाय 9व्या महिन्यापर्यंत बाया बसते म्हटलं अशा खाली. भांडे घासायला काय कपडे धुवाले काय. पाय ते असून बस नाही होत म्हणते आतापासूनच. ननद बाई आता काही इथं भडकवू नका. सासूबाईला सांगून देतो तुम्हाला, जे करायचं आहे ना ते करणार नाही. तसंही आम्हाला काय म्हणते आता, डॉक्टरनं सांगितलं जास्त काम नका करू म्हणून. मी चालली जाईन 1-2 महिन्यासाठी माझ्या आईच्या घरी आणि वैशाली ताई तर चालल्याच आहे आता तसे. मग मी काही इथे एकटी काही तुमच्या सावळ्यासाठी नाही राहणार आहे. मी चालली जाईन. बापा धमकी. आई पाय ना धमकी देऊन राहिली ती सून. हवं धमकी देऊन राहिली तू आता आम्हाला. आता बाई मी काय धमकी देऊन राहिली तुम्हाला, सांगून नाही काय. आता कोण बापा तुमची पोरगी येऊ शकते तर तिथं सासू करून राहिली. आता तुमच्याच वयाची यायची सासू आहे, त्या कशा करून राहिल्या मग. तिथं तर त्याला पोरगी नाही आहे, बरं नातूही सांभाळून राहिल्या. एवढ्या लहानशा लेकराला सांभाळू त्या सगळं करून राहिल्या आणि मग तुमच्याकडून होत नाही. बरं तुमची पोरगी आहे एवढी जवान, त्याच्याकडून होत नाही. करा तुम्ही दोघी माहिले की आम्ही चाललो आमच्या गावाले. असं आता मला करायला लावतो तू नाही, हिची सासू करून राहिली म्हणून. बाबा त्याची सासू बाई होई ना, तुम्ही नाही का बाई. बाई होई तर बैल काम करावंच लागते. मोहिनी काय करून राहिली हो? वैशाली ताई चहा बनवतो प्यान काय तुम्ही? हा बनवतो माझ्यासाठी. मी कधी बिस्किटही खाईन मोहिनी, थोडासा जास्त बनवतो. हा वैशाली ताई बनवतो ना. बिस्किट खा, काजू खा, बदाम खा, बापाच्या भरोशावर खा सगळं. आणि माझ्यासाठी कुलूप लावून ठेवा, फ्रीजले कुलूप लावून ठेवा, डब्बेले कुलूप लावून ठेवा, म्हणजे मी खातो म्हणून. आणि स्वतः खात जा फक्त, स्वतःच करा, स्वतःच बनवा सगळं. तुम्हाला काय मनाई आहे का ना काही खायला? सगळंच काय खायसाठी घरात तुम्ही मागा ना. तुम्ही म्हणाल का चाबी देऊन द्या माझ्याजवळ, मी सगळंच काढतो तर कसं जमणार आहे? मी काय तुम्हाला मागू? काऊन माझ्या अधिकार नाही का घरात? माझ्या अधिकार नाही का? माझ्या बापाचं घर असून मी काहीच नाही करू शकत काय? काही खाऊ नाही शकत, पिऊ नाही शकत? चाबी द्या मला, चाबी पाहिजे, फ्रीजची चाबी द्या माझ्याजवळ. तुम्हाला चाबी पाहिजे असं तर वैशाली द्यायला मागा, माझ्याजवळ काही आहे नाही. मला इथे देत असते, चाबी देते, काढ म्हणते आण म्हणते, तेवढं मी काढतो ना आणतो. हा वैशाली वहिनी द्या ना चाबी, द्या ना. हो बाई त्याला काय कुलूप किलूप लावा लागते, ज्याला वाटते तो खाते. ज्याला वाटते तो खाते. आणाच्या वेळेस बंद पडते, आणत एक नाही, खायच्या वेळेस सगळं तयारच आहे खायसाठी. माझ्याजवळ नाही चाबी छायाताई, चाबी तुमच्या भावाजवळ आहे. तुम्हाला पाहिजे ना घेऊन या तुम्ही मागून. मी का नाही थोडी म्हणतो तुम्हाला, मी तर म्हणतो बा खा म्हणून, घ्या खा, सगळीसाठीच आहे ते. जा तुम्ही घेऊन या. त्याच्यात लाडूही करून ठेवले ना आम्ही त्या दिवशी, मस्त लाडूही करून ठेवले आहे. ठीक आहे तर भाऊजी तुमच्या भावाला मागा बा चाबी. काय वैशाली ताई नाही आज खरंच अचंबाच केला. भाऊजीजवळ चाबी आहे म्हणते, हे जाते काय खरंच भाऊजीजवळ? भाऊजी तर चांगले काढूनच टाकते साठा. तू काय दात काढून राहिली? दात काढा जोगता कोणता काय कॉमेडी केली, मजाक केली काही तर कोणा? दात दाखवून राहिली आपले फालतूच. काही चाबी मागितली तर काही गुन्हा केला काय? मी काय म्हटलं आता मी काही गुन्हा केला म्हणून? मागा ना बाबा तुम्ही, तुमचाच फ्रीज आहे, तुमचीच चाबी आहे, मागा तुम्ही, मला काय करायला लागते?
या तुम्ही आणा खा, मला नाही काही करावं लागत. पण भाऊजी जवळ आहे म्हटलं ना, म्हणून म्हणून हसले मी, बाकी काही नाही. बाकी काही नाही हसले. या मग चहा घ्या ना, कप घ्या ना, चहा शिजला ना. असे आहे सासरचे लोक. हा, ननदबाई तर जास्तच आहे आमच्या. मस्त मधात सुधारल्या होत्या बरं. काय माहिती येईल कोणता किडा चावला आता तर. अजून तशाच करून राहिल्या. जाऊ द्या, काय करायला लागते आपल्याला, सुधर नसले का आज नाही उद्या. चला मग भेटू आपण, पाहत जा असे रोजचे व्हिडिओ आपले. आणि उद्या भेटू उद्याच्या व्हिडिओ. तर पहा उद्याचाही व्हिडिओ, किती मस्त व्हिडिओ राहते. मी लय मेहनत करते तुमच्यासाठी व्हिडिओ बनवायला. भेटू मग आपण आता उद्या. तरी आपल्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करत जा. आणि आपलं दुसरं चॅनल आहे ना, विदर्भाची चुगली, त्याला पण सबस्क्राईब करा, सपोर्ट करा, पाहत जा त्याच्यावरचे व्हिडिओ. आणि हाईप द्यायला विसरत नका जो. भेटू आपण आता. आणि त्या व्हिडिओची लिंक तुम्हाला भेटूनच जाते डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये. आपण आता भेटू आता उद्याच्या व्हिडिओत.